महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बसण्याची आसनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आजच्या सरकारवरती विनंती करण्यात येत आहे की राजभवन समिती देण्यासाठी आपण आलात, आपण या विचार मंचावर यायचं। आर्मी फाउंडेशन सर्वांना प्रथमतः जय श्रीराम, जय टायगर, जय भीम। आज आमच्या राजदादाचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त संभाजीनगर मध्ये विविध सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केलेला आहे। तसंच या भागातील लोकांना एक आधार देण्याचा प्रयत्न राजदादा करत आहेत। विनोद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज विनोद भाऊंचे विचार घराघरात पोहोचण्याचं काम राज करत आहे। येणाऱ्या काळामध्ये राज सध्या युवा पिढीची गरज आहे। हेच येणाऱ्या शहराचं भविष्य आहे। याच्याकडे बघून प्रत्येक युवकाने शहरामध्ये जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे। मित्रांनो, आपली परिस्थिती कसली जरी असली तरी आपण समाजात जाऊन समाजासाठी प्रतिनिधित्व करायला कशाची गरज नाही। फक्त आणि फक्त तुमच्या दमक पाहिजे, एवढं राजकारण बघून मला कळतंय। आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याचं असंच नेटवर्क पूर्ण शहरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊ, हीच मी त्यांना शुभेच्छा देईन। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सुद्धा आंबेजोगाईवरून आलेलो आहे। माझ्यासोबत सर्व मित्र परिवार टायगरच्या माध्यमातून जे समाजसेवा करतात, सर्वसामान्य कुटुंबातील युवक माझ्याशी जोडले गेलेले आहेत। तारांचे विचार महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी हे सोशल वर्क प्रत्येक क्षेत्रामध्ये युवक करत आहेत। जालन्यावरून सुद्धा आमचे नरेश भाऊ जाधव हे सुद्धा इथं उपस्थित राहिलेले आहेत। तसेच आमचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष मोहित भाऊ त्रिवेदी, तसेच आमचे नगरसेवक सभापती महोदय फुलंब्रीचे आता ग्रुप मध्ये येऊनच नगरसेवक झालेले आहेत। असे महाराष्ट्रामध्ये कित्येक उदाहरण आहेत की मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहे, परंतु माझ्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत माझं नाव पहिलं तानाजी भाऊ जाधव यांच्या ग्रुपमध्ये आल्यापासूनच मला एवढं स्टेज करिअर भेटलेलं आहे। त्यामुळे मी प्रत्येक युवकांना सांगत जाईल किंवा राजकारणात पडून याच्या त्याच्या मागे पडण्यापेक्षा पहिलं तानाजी भाऊ जाधव यांचे हात धरून त्याला तुम्हाला कुठेही कोणाचे पाय धरायची गरज लागणार नाही, एवढंच मी सांगतो। आणि राजदादाला मी अगदी अंतःकरणातून शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय टायगर, जय भीम। माझा मुलगा राज बनकर याचा मला साफ अभिमान आहे, कारण की तो या संभाजीनगरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करतो। कोणाची अडचणी असेल तर रात्र दिवस न बघता तो पळत असतो। कधी कधी मला चिंता होती रात्री 1 वाजता 2 वाजता बाबा पुढे गेला असेल, पण बघतो तर कुठेतरी पोलीस स्टेशनला असतो किंवा घाटी रुग्णालयामध्ये असतो किंवा कोणतरी एखाद्या कार्यकर्त्याला मदत करतो। ती भावना घेऊन तो चालत असतो। आणि टायगर ग्रुपचे सर्व नेते मंडळी महाराष्ट्रातून आलेत। आता तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुपचे अध्यक्ष, आमचे पोकरकर साहेब मराठे अध्यक्ष सुनील आणि आमचे प्रधान आणि सर्व टायगर ग्रुपचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते, मिलिंद दाभाडे असतील, संजय ढोकळ असतील, औरंग मोडे असतील, अमित भुगळ असतील, नगरसेवक वाघमारे असतील, सर्व नगरसेवक येऊन गेले। त्यानंतर बिजू वाकचौरे नगरसेवक शिवसेनाचे, उपमहापौर आणि सर्व समाजाचे जातीचे कार्यकर्ते आणि सर्व पक्षाचे लोक राजाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते। आणि आज पावसाने राजाने राजाला आशीर्वाद दिलेला आहे। धन्यवाद। सर्वांना जय भीम, जय शिवराय। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व अनेक शेकडो किलोमीटर वरून सर्व माझा मित्र परिवार असेल, उमेश भाऊ पोकरकर असेल, सर्व टायगर ग्रुप सदस्य असतील, संजय वाकचौरे असतील, सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। पाण्या पावसाचा विचार न करता त्यांनी सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा वर्षाव त्यांनी केलेला आहे। हा वर्षाव मी दरवेळेस ऋणी राहील। पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांचा देखील मला फोन येऊन गेला। ते पावसाळी अधिवेशनामुळे मुंबईला असल्यामुळे त्यांना येणं झालं नाही। त्यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। टायगर ग्रुप अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांची देखील तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना काही येता आलं नाही। त्यांनी देखील आता फोनवर मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून
महाराष्ट्रभरून मला शुभेच्छांचा वर्षाव झाले त्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो. तुमचं प्रेम कायम असंच राहू द्या. धन्यवाद.